नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण विविध आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतो आणि त्यांवर मात कशी करावी याचे उपायही मिळवतो. खरं तर आजकाल दैनंदिन जीवनातला ताण एवढा वाढलाय, आजूबाजूला प्रदूषण एवढं वाढतंय, त्यात सातत्याने होणारा ऋतू बदल, उन्हात पाऊस, पावसात ऊन, अशा परिस्थितीत आजारपण दूर ठेवणं हा मोठा टास्क झालाय. त्यात मैदानी खेळांचा अभाव, मोठ्या प्रमाणात बैठक काम, यामुळे अंगदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रासही वाढलाय. अनेक जणांवर गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. आज आपण याच ॲडव्हान्स्ड शस्त्रक्रियेबाबत माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे गुडघ्यांची रोबोटिक सांधेबदलीची शस्त्रक्रिया. आणि याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर आशुतोष जोशी. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर आशुतोष जोशी हे ऑर्थोपेडिक सर्जरीतून MBBS आणि MS आहेत. तसंच त्यांनी जर्मनीतून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये फेलोशिप मिळवलेली आहे. बेस्ट पेपर अवॉर्ड, बेस्ट पोस्टर अवॉर्ड अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. त्यांचं अहिल्यानगरमध्ये जोशी हॉस्पिटल अँड जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर इथे ते आता रुग्णसेवा देतात. सर, गुडघ्याची रोबोटिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणं म्हणजे नेमकं काय? गुडघ्याची झीज झाल्यामुळे जेव्हा गुडघ्याला बाक येतो आणि चालणं मुश्किल होतं, तेव्हा या संधिवाताचा किंवा गुडघ्याच्या झीज झाल्यामुळे जे गुडघ्याच्या वेदना असतात त्याचा शेवटचा आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे गुडघ्याची सांधेबदल शस्त्रक्रिया, ज्याला इंग्लिशमध्ये टोटल नी रिप्लेसमेंट असं म्हटलं जातं, की जी मेडिकल क्षेत्रातली एक अत्यंत यशस्वी शस्त्रक्रिया म्हणून गेल्या अर्ध्या शतकातली एक यशस्वी शस्त्रक्रिया म्हणून त्याकडे पाहिलं जातं. नी रिप्लेसमेंट सर्जरी भारतामध्ये गेल्या 20-25 वर्षात खूप कॉमनली परफॉर्म केली जाते आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. ही शस्त्रक्रिया आता रोबोटच्या साहाय्याने म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापर करून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अधिक अचूकपणे, अधिक प्रिसाईज आणि परफेक्ट प्रकारे केली जाते, ज्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी लवकर होते आणि पेशंटला वेदनामुक्त होण्यासाठी ही मदत होते. सो रोबोटच्या साहाय्याने केलेली शस्त्रक्रिया ही टेक्निकली रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरी असं त्याला म्हटलं जातं. सर, गुडघ्यांच्या सांधेबदलीची शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय केलं जातं? अनेक जणांना असं वाटतं की गुडघ्याची आपली जी वाटी असते ती बदलतात, पण खरं तर गुडघ्यांच्या आत काही बदल केले जातात. हे या भागात नेमके काय बदल होतात? एका मॉडेलच्या साहाय्याने थोडक्यात आपण हे समजून घेऊया. इथं आपल्याला दिसत असेल की हे आपल्या गुडघ्याचं मॉडेल आहे, की हे मांडीचं हाड आहे वरचं, हे नरगीचं हाड, ही गुडघ्याची वाटी आणि या तिन्ही हाडांनी मिळून हा आपला गुडघ्याचा सांधा तयार होतो. तर या सांध्यामध्ये खुर्च्या असते, ज्याला इंग्लिशमध्ये कार्टिलेज असं म्हणतात. तर या कार्टिलेजमुळे आपली ही गुडघ्याची हालचाल ही फ्रीली होऊ शकते. तर जेव्हा वयोमानाने ही गुडघ्याची झीज होते म्हणजे गुडघ्यातल्या आतल्या जे ही कार्टिलेज आहे, खुर्च्या, आणि त्याच्याबरोबर ही चकती, ज्याला मेनिस्कस असं म्हणतात, आणि आतले लिगामेंट्स, तर याची टप्प्याटप्प्याने झीज होते आणि गुडघ्याचं जे नॉर्मल बायोमेकॅनिक्स आहे किंवा गुडघ्याचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे हे जेव्हा खराब होतं, तर अशा वेळेस आपल्याला शस्त्रक्रियेचा पर्याय निवडावा लागतो. याच्यामध्ये काय केलं जातं की ही झीज झालेली जी खुर्च्या आहे, या दुसऱ्या मॉडेलमध्ये आपल्याला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल की ही झीज झाल्यामुळे ही जी निळ्या कलरची ही खुर्च्या आहे, तर ही खुर्च्या आणि त्याच्या खालचं हाड हे एक्सपोज होतं आणि हे हाड मांडीचं किंवा फिमरचं हाड हे आपल्याला खालच्या नडगीच्या हाडावर हे घासलं जातं आणि या घर्षणामुळे वेदना सुरू होतात, गुडघ्याला बाक येतो, आखडलेपणा येतो. तर अशा वेळेस आपल्याला सर्जरीमध्ये ही खराब झालेली आपण खुर्च्या काढून टाकतो. मांडीच्या हाडाचा जो खालचा भाग आहे त्याच्यावरची, नडगीच्या हाडाची आणि वाटीच्या आतली, सो ही खुर्च्या खराब झालेली आपण काढतो आणि त्या जागी पृष्ठभागाला हा असा सांधा बसवतो. सो इथं आपल्याला तुलनात्मक दृष्ट्या पाहता येईल की हे आपलं खराब झालेल्या गुडघ्याची मॉडेल आहे की ज्याच्यामुळे हे बोन एक्सपोज झालेलं आहे आणि जो गुळगुळीतपणा आहे तो गेलेला आहे. सो अशा या पृष्ठभागावर आपण हा असा सांधा बसवतो. सो हा सांधा धातू किंवा मेटलचं मिश्रण असतं. वर आणि खाली मेटल असतं आणि हे मध्ये पॉलिएथिलीन किंवा प्लास्टिकचं एक कुशनिंग असतं, कृत्रिम गादी असते. तर ज्याच्यामुळे ही हालचाल आपल्याला परत स्मूथली पहिल्यासारखी होऊ शकते.
सो गुडघ्याचं सांधे बदलणं किंवा गुडघा बदलणं म्हणजे आपण कुठले हाड काढत नाही, हे ओरिजिनल जे हाड आहे हे तसंच असतं. त्याचा आपण पृष्ठभाग बदलतो, ज्याला सरफेस रिप्लेसमेंट असं म्हणतात. रोबोटिक नी रिप्लेसमेंट अर्थात रोबोटिक पद्धतीनं गुडघ्यांची शस्त्रक्रिया करण्याचे फायदे काय डॉक्टर? आत्ताच आपण पाहिलं की नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आपण काय करतो. तर हा जो सर्जरी मधला महत्वाचा भाग आहे की गुडघ्याचा बाक सरळ करणं. म्हणजे काही विशिष्ट अंशामध्ये, काही विशिष्ट मिलीमीटरमध्ये तो खराब झालेला गुडघ्याचा पृष्ठभाग आपण कट करतो आणि तो गुडघ्याचा बाक सरळ करतो. सो हे करताना जे प्रिसिजन आणि अॅक्युरसी लागते ते आपण जर तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीच्या शिवाय केलं, कन्व्हेन्शनल मेथडनी केलं, तर साधारण आपण 1 मिलीमीटर किंवा 1 ते 2 डिग्री पर्यंत त्याची अॅक्युरेसी आपल्याला मिळवता येते. जेव्हा आपण हेच ऑपरेशन रोबोटिकच्या सहाय्याने करतो, रोबोटिकच्या मदतीने आपण जेव्हा ते ऑपरेशन करतो, तर तेव्हा या खराब झालेल्या गुडघ्याचं आपल्याला एक 3D मॉडेल आपल्याला ऑपरेशनच्या दरम्यान आपल्याला तयार करता येतं. आपल्या साईड स्क्रीन मध्ये आपल्याला लक्षात येईल कदाचित. तर हे 3D मॉडेल आपण ऑपरेशनच्या दरम्यान ते बनवलं जातं आणि मग त्याच्याप्रमाणे आपण ते प्लॅनिंग करू शकतो की किती मिलीमीटर आणि किती अंशामध्ये आपण हे गुडघ्याचा बाक सरळ करण्यासाठी आपल्याला ते बोन कट केलं पाहिजे. आणि ही जी अॅक्युरेसी आणि प्रिसिजन आहे हे रोबोटिक्सच्या सहाय्याने आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे करता येतं कन्व्हेन्शनल सर्जरीच्या तुलनेने. डॉक्टर, रोबोटिक ऑपरेशन नंतर रिकव्हरी पिरियड किती दिवसांचा असतो? ऑपरेशन नंतरचा रिकव्हरी पिरियड कन्व्हेन्शनल मध्ये आम्ही साधारण 1 ते 1.5 महिना हा पेशंटला सांगतो. हा रिकव्हरी पिरियड म्हणजे या दरम्यान पेशंट स्वतः चालत फिरत असतो, वॉकरच्या सहाय्याने असेल, काठीच्या सहाय्याने. त्याचं तो दैनंदिन सगळ्या गोष्टी करू शकतो. वॉशरूमला जाणं असेल, जिना चढणं असेल. फक्त हे सगळं करताना त्याला थोडंफार दुखत असतं, मसल पेन होत असतं आणि यामुळेच इंडिपेंडेंट सगळ्या गोष्टी करण्यात थोड्याफार अडचणी येतात आणि गोष्टीसाठी मदत घ्यावी लागते. असं नाही की या रिकव्हरी पिरियडमध्ये पेशंट झोपू नये. तर जेव्हा आपण हेच ऑपरेशन रोबोटिकनी करतो तर त्याचा अर्ली रिकव्हरी ही पेशंटची खूप चांगली होते आणि कन्व्हेन्शनल सर्जरीच्या तुलनेने ही लवकर होते. मगाशी मी म्हणलं तसं पेशंटचा चालतानाचा तोल आहे किंवा बॅलन्स सांभाळणं हे खूप त्याला लवकर जमतं आणि त्यामुळे जिना चढणं असेल, काठी सोडून चालणं असेल, या गोष्टी त्याला अजून लवकर करता येतात. ढोबळमानाने 1 ते 1.5 महिना हा रिकव्हरी पिरियड नी रिप्लेसमेंट सर्जरीला पुरेसा राहतो. बरं, या ऑपरेशन नंतर आधीसारखी जीवनशैली आपला रुग्ण कधी जगू शकतो? म्हणजे एक साधी मांडी घालून त्याला बसता येतं का? रोबोटिक शस्त्रक्रियेचा सगळ्यात महत्वाचा फायदा की ऑपरेशन नंतरची रिकव्हरी ही खूप चांगल्या प्रकारे होते, लवकर होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं हे ऑपरेशन झालं असेल किंवा पाहिलं असेल की जेव्हा विशेषतः दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन एकत्र केलं जातं तर तेव्हा पेशंटचा बॅलन्स येण्यासाठी बऱ्याचदा वेळ लागतो, जेव्हा आपण ते कन्व्हेन्शनल प्रकारे करतो. रोबोटिकच्या सहाय्याने जेव्हा आपण करतो तर तेव्हा हा बॅलन्स खूप लवकर येतो आणि पेशंट लवकर चालणं, जिना चढणं हे आपल्याला करता येतं. पहिल्यासारख्या सगळ्या ऍक्टिव्हिटी पेशंटला जमतात. जिना चढणं असेल, प्रवास करणं असेल, खाली बसणं किंवा मांडी घालणं या गोष्टीला थोडा वेळ लागतो, कारण याच्यात गुडघ्याची हालचाल 90-100 डिग्रीच्या पुढे होणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर फक्त गुडघा नाही तर गुडघ्याबरोबर मांडीचे स्नायू, खुबा याच्यातही तेवढी ती हालचाल झाली पाहिजे. सो आजकाल आपण जे नवीन जॉईंट्स वापरतो ज्याला आम्ही हायफ्लेक्स जॉईंट असं म्हणतो, हायफ्लेक्स जॉईंटनी थेरॉटिकली पेशंटचा गुडघा अगदी पहिल्यासारखा 120-130 डिग्रीत वाकू शकतो आणि पेशंटला मांडी घालता येऊ शकते. त्याला थोडा वेळ लागतो. ऑपरेशन नंतरच्या फिजिओथेरपी किंवा यांनी त्याला जमू शकतं. शस्त्रक्रिया जेव्हा होते तेव्हा शरीरावर टाके हे येतातच, पण रोबोटिक पद्धतीने जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा कमी टाके पडतात का? हा एक मोठा मी गैरसमज आहे असं म्हणेन. मगाशी मी सांगितलं तसं ही एक रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरी आहे. तो याच्यात वापरला जाणारा हा जो सांधा आहे हा तोच आहे. आपण रोबोटच्या सहाय्याने ऑपरेशन केलं काय किंवा कन्व्हेन्शनली ऑपरेशन केलं काय, हा सांधा बसवण्यासाठी जेवढा इन्सिजन किंवा जेवढी चिरफाड घ्यावी लागते तेवढीही आपल्याला रोबोटिकच्या सहाय्याने केलं ऑपरेशन तरी घ्यावीच लागते. किती टाके पडतील किंवा त्या इन्सिजनची लेंथ किती आहे हे मुख्यत्वे करून पेशंटच्या त्या भागात चरबी किती आहे, तो गुडघा किती आखडलेला आहे किंवा आधी त्या ठिकाणी काही जुना स्कार आहे का, या अशा इतर गोष्टीवर अवलंबून असतं. रोबोटिकनी ऑपरेशन केलं काय किंवा इतर प्रकारे केले काय, त्याच्यात टाक्यांचा आकडा हा काही बदलत नाही. रोबोटिक ऑपरेशन जेव्हा बाकी गोष्टीसाठी केलं जातं, पोटाच्या शस्त्रक्रिया आहेत, प्रोस्टेटचे ऑपरेशन आहे, तर ती मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी मी म्हणेन की ज्याच्यामध्ये आपल्याला कमी टाक्यात ते ऑपरेशन करता येईल.
दरवेळेस संपूर्ण गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते की जेवढ्या भागाची झीज झाली आहे फक्त तेवढ्याच भागावर शस्त्रक्रिया करावी? आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, त्यांचं ऑपरेशन झालं असेल, पार्शल नी रिप्लेसमेंट किंवा युनिकॉन्डायलर नी रिप्लेसमेंट म्हणून एक सर्जरी आहे की जेव्हा गुडघ्याची फक्त काही भागाची झीज होते. युजली आतल्या भागाची झीज जास्त होते आणि जेव्हा झीज बाहेरच्या भागात नसते आणि गुडघ्याच्या आतलं जे लिगामेंट आहे, क्रुशिएट लिगामेंट, ते जर व्यवस्थित असेल तर आपल्याला पूर्ण सांधा बदलायची गरज पडत नाही. अशा वेळेस आपण पार्शल नी रिप्लेसमेंट करतो. जेवढा फक्त झीज झालेला भाग आहे तेवढा आपण फक्त बदलतो. त्याचा फायदा असा होतो की पेशंटला नॅचरल नीचं फिलिंग येतं. काही सांधा त्याच्या कृत्रिम बसवला आहे असं त्याचं फिलिंग राहत नाही. चिरफाडी कमी असते, टाके कमी असतात, त्यामुळे रिकव्हरी पण ही लवकर होते. डॉक्टर, रोबोटिक पद्धतीने पार्शल सर्जरी करता येते का? जेवढ्या भागाची झीज झाली आहे तेवढ्याच गुडघ्यावर शस्त्रक्रिया करता येते का? पार्शल नी रिप्लेसमेंट ही आता रोबोटिक सर्जरीने करता येतं. त्याचं सॉफ्टवेअर वेगळं असतं, त्याचं मशीन किंवा हार्डवेअर सेम असतं. आपण मी मगाशी सांगितलं तसं की फक्त झीज झालेला भाग आपण यांनी बदलतो आणि परत रोबोटिकच्या सहाय्याने जेव्हा आपण ऑपरेशन करतो तेव्हा ते जास्त प्रिसाईज होतं, जास्त अॅक्युरेट होतं आणि त्याच्यामुळे पेशंटला फायदाही चांगला होतो की तो जो सांधा आहे हा जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. इथं एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की पार्शलनी रिप्लेसमेंट करताना जेव्हा आम्ही पेशंटला सल्ला दिला जातो तेव्हा बऱ्याच पेशंटला असं वाटतं की हे निम्माच गुडघा बदललाय, मग काही वर्षांनी बाहेरचा भागही खराब होईल आणि आपल्याला पूर्ण गुडघा बदलावा लागेल. तर असं नाहीये. विशेषतः आता रिसेंट पेपर्सनी हे सिद्ध झालेलं आहे की जेव्हा रोबोटिक असिस्टेड आपण पार्शलनी रिप्लेसमेंट करतो तर त्याचे रिझल्ट हे टोटल नी रिप्लेसमेंट एवढेच चांगले आहेत की जे आपण साधारण 15 ते 20 वर्षाचा लॉंग टर्म फॉलोअप समजतो तर तेवढेच रिझल्ट आहेत. त्यामुळे पार्शलनी रिप्लेसमेंट रोबोटिकनी केलं तर ती एक काही टेम्पररी किंवा टाइम गॅप साठी सर्जरी होत नाही, तर ती लॉंग लास्टिंग किंवा ती एक परमनंट सर्जरी म्हणून त्याला विचार करता येऊ शकतो. रोबोटिक सर्जरीमध्ये वापरला जाणारा जो सांधा असतो तो पारंपरिक सर्जरीपेक्षा वेगळा असतो का? नाही. सांधा तोच असतो. मेटलनी बनवलेला असतो. इथं आपण मगाशी पाहिलं तसं हे धातूंचं मिश्रण असतं, अलॉय असतो. कोबाल्ट, क्रोमियम आणि टायटॅनियम या 2-3 धातूंपासून बनवलं जातं आणि मध्ये ही जी गादी असते ती पॉलिएथिलीन किंवा प्लास्टिकची असते. तर हे सांधा सेमच असतो. आपण कन्व्हेन्शनल प्रकारे ऑपरेशन केलं काय किंवा रोबोटिकनी ऑपरेशन केलं. डॉक्टर, दोन्ही गुडघ्यांचं एकाच वेळी ऑपरेशन करणं सुरक्षित असतं का, की आधी एका गुडघ्याचं ऑपरेशन करणं जास्त फायदेशीर ठरतं? नाही. आपण जर पाहिलं की गुडघ्याची झीज ही वयोमानाने झालेली असते, त्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा झीज हा मुख्यत्वे करून दोन्ही गुडघ्याला होणारा आजार आहे. तो नेहमीच एकाच स्टेजमध्ये नसेल. कधी एक गुडघ्याला आधी सुरुवात होते आणि मग नंतर दुसऱ्या गुडघ्याला सुरुवात होते किंवा एका गुडघ्याला बाक जास्त असतो. पण बऱ्याचदा 60 ते 70% पेशंटमध्ये हा दोन्ही गुडघ्याचा आजार असतो. दोन्ही गुडघ्याला झीज झालेली असते, बाक आलेला असतो. त्यामुळे जोपर्यंत आपण दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करत नाही तोपर्यंत पेशंटला पूर्ण रिलीफ मिळत नाही. आता दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन एकत्र करायचं, एकाच वेळेस करायचं का नाही, हा निर्णय मुख्यत्वे करून 2 गोष्टींवर अवलंबून असतो. एक तर पेशंटचा मेडिकल फिटनेस, म्हणजे त्याचे ब्लड रिपोर्ट्स असतील, त्याचं हिमोग्लोबिनचा रिपोर्ट असेल, त्याचे किडनीचं फंक्शन असेल, त्याचं 2D इकोचा रिपोर्ट असेल की हार्टचं पंपिंग ठीक आहे का नाही. सो हा एक फिटनेसचा पार्ट झाला. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे पेशंटची स्वतःची इच्छा किंवा मानसिक तयारी. तर याच्यात जेव्हा पेशंटला लक्षात येतं की दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन केलं तर रिकव्हरी सायमल्टेनियस होते, एकत्रच होते आणि परत परत त्याच फिजिओथेरपीच्या सायकलमधनं आपल्याला जावं लागत नाही. तर जेव्हा पेशंटला हे लक्षात येतं तेव्हा पेशंट जर स्वतः तयार असेल तर अशा वेळेस दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन एकत्र एकाच दिवशी करणं हे कधी सोयीचं ठरतं. एकदा ही शस्त्रक्रिया झाली की दैनंदिन जीवनात काही विशेष काळजी घ्यावी लागते का? गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर आजकाल अगेन बॅक टू नॉर्मल, म्हणजे त्याचं जे पूर्वीची लाईफस्टाईल होती किंवा पूर्वीचं जे जीवनमान होतं हे खूप आता तो लवकर त्या जीवनमानाच्या जवळ जाऊ शकतो. मग हे दैनंदिन जीवनमान हे प्रत्येक पेशंटचं वेगवेगळं असेल, त्याच्या वयानुरूप, त्याच्या प्रोफेशन अनुसार असेल. ऑपरेशन नंतर आजकाल खूप आम्ही कमी रिस्ट्रिक्शन पेशंटला ऍडवाइस करतो. त्याच्यातलं महत्वाचं सगळ्यात रिस्ट्रिक्शन म्हणजे खाली 2 पायांवर बसणं किंवा मांडी घालणं. तर ऍटलिस्ट पहिले 3 महिने तरी हे स्ट्रिक्टली पेशंटने करू नये. कमोड वापरावा किंवा चेअर वापरावी वॉशरूमसाठी आणि कुठलेही इम्पॅक्ट किंवा थर्स्ट ज्याला आपल्याला म्हणता येईल याच्यामुळे गुडघ्याला हिसका बसेल अशा गोष्टी करू नये. मग ज्याच्यात गाडीची किक मारणं असेल, उडी मारणं असेल, जोरात जोरात पळणं असेल
किंवा काही इम्पॅक्ट स्पोर्ट्स असतील, तर हे पहिले 3 महिने तर पेशंटनी नक्कीच करू नये. आणि नंतरही ऑकेजनली असेल तर ठीक आहे, पण रुटीनली डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये ते जर आपण त्याचा कमी वापर झाला तर नक्कीच आपल्याला त्या बसवलेल्या सांध्याचं हे जास्त आयुष्य मिळतं आणि तो सांधा जास्त चांगल्या प्रकारे कार्यरत राहतो. डॉक्टर, वयाच्या 60च्या पुढे शस्त्रक्रिया केल्या जातात, पण तरुणपणी गुडघ्याची शस्त्रक्रिया करणं कितपत सुरक्षित आहे? अं, आजकाल जर आपण पाहिलं गेल्या 8-10 वर्षातला ट्रेंड, तर तरुण वयामध्येही गुडघ्याची झीज होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याला बरेच गोष्टी कारणीभूत आहेत. काही जेनेटिक फॅक्टर्स आहेत, काही आपले लाईफस्टाईल रिलेटेड आहेत. पण प्रत्येक वेळेस तसं नसतं. कधी कधी आम वात असेल किंवा ज्याला आम्ही पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस म्हणतो, की जुनं एखादं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि ते नीट जुळलेलं नाहीये, तर अशा वेळेस गुडघ्याची झीज लवकर होते, गुडघ्याला बाक लवकर येतो. आणि मग असे यंग पेशंट असतात, कधी कधी एखाद्या 30ले 40ले पेशंटही माझ्याकडे येतात, की त्यांना अगदी उभं राहणं चालणं ही मुश्किल होतं. अशा पेशंटला पूर्वी 10-15 वर्षापूर्वी डॉक्टरच सांगायचे की तुम्ही थोडं थांबा, 60 पर्यंत तुमचं वय होऊ दे आणि मग आपण ऑपरेशन करू. पण आता तसं राहिलेलं नाहीये. वय हा फॅक्टर महत्वाचा नाहीये. तर पेशंटची डे टू डे ऍक्टिव्हिटी किती हॅम्पर झाली, त्याला किती त्रास होतोय, याच्यावरून ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. अगदी तरुण वयात एखादा आमवात झालेली पेशंट असेल की ज्याला अगदी व्हीलचेअर बाउंड आहे, ज्याला उभं राहता येत नाही, अशा 30ल्या 40ल्या पेशंटचे ऑपरेशन आम्ही कॉमनली करतो. त्याला आता खूप नवीन नवीन सांधे अवेलेबल झालेले आहेत. आपण मगाशी पाहिलं तसं स्टील पेक्षाही ते जास्त चांगले सिरॅमिक्स अवेलेबल आहेत. तो सांधा जास्त टिकण्यासाठी मदत होते. आणि रोबोटिकच्या सहाय्याने हे ऑपरेशन हे जास्त ऍक्युरेट प्रिसाइज होतं, आपण मगाशी डिस्कस केलं तसं. त्यामुळे तरुण वयात जरी हे ऑपरेशन करण्याची गरज पडली तरी ते खूप चांगल्या प्रकारे आज आपल्याला करता येते आणि त्याचे सक्सेस रेट किंवा यशस्वीतेचं प्रमाणही खूप चांगलं आहे. पूर्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर हालचालींवर बऱ्याच मर्यादा यायच्या. काही विशिष्ट मैदानी खेळ खेळता यायचे नाही, काही विशिष्ट कामं करता यायची नाही. आता या मर्यादा कमी झालेल्या आहेत का? नाही, मगाशी आपण जे म्हणलं तसं पथ्य पाळणं, तसं साधारण 60च्या पुढच्या वयाचा पेशंट असेल तर त्याला जे काही त्याच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये गरज आहे, चालणं असेल, एखादा सायकल चालवत असेल, एखादा टू व्हीलर चालवत असेल, फोर व्हीलर चालवत असेल, कुठं पायऱ्या चढणं असेल, प्रवास करणं असेल, तर या सगळ्या गोष्टी त्याला पहिल्यासारख्याच जमतात. रादर मी म्हणेन पहिल्यापेक्षा अजून चांगल्या प्रकारे जमतात. त्याचा कॉन्फिडन्सही चांगला असतो, त्यामुळे बॅलन्सही चांगला असतो. घरातही ऍक्टिव्हिटी असेल, बसणं उठणं असेल, काही काही गोष्टी म्हणजे मांडी घालणं असेल, तर याही गोष्टी त्याला चांगल्या प्रकारे करता येतात. आउटडोर ऍक्टिव्हिटीज जे असतील, म्हणजे बरेचसे पेशंट जे ऍक्टिव्ह आहेत ते अगदी ट्रेकिंग करणं, काही स्पोर्ट्स ते खेळतात, खेळू शकतात, स्विमिंग करू शकतात. सो आपण जर पाहिलं तर आपल्या दैनंदिन जीवनात एखाद्या सामान्य माणसाला ज्या ज्या काही हालचालीशी निगडीत गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट करू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे तो हे करू शकतो. डॉक्टर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. खरं तर कोणाच्याच गुडघ्यांची शस्त्रक्रिया होण्याची वेळच येऊ नये, त्यासाठी आपले गुडघे कायमच सुदृढ असावे. ते कशा प्रकारे सुदृढ राहतील, यासाठी काय काळजी घ्यावी, याबद्दल आपण प्रेक्षकांना काय संदेश द्याल? गुडघ्याची झीज आपण रोखू शकत नाही. म्हणजे मी बऱ्याचदा पेशंटला उदाहरण देतो की तुम्ही मोतीबिंदू टाळू शकत नाही. मोतीबिंदू हा वयोमानानुसार होत असतो. ती लेन्स जशी खराब होते तसं कोणाला 50 होईल, कोणाला 60 होईल, कोणाला 70 होईल. तो तुम्ही टाळू शकत नाही. तो तसंच गुडघ्याच्या झिजेचंही आहे. त्याला जेनेटिक फॅक्टर्स कारणीभूत आहेत, त्यामुळे तुम्ही ती रोखू शकत नाही. फक्त तुम्ही ती डिले करू शकता. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपलं आहार आणि व्यायाम. सो आपल्या व्यायामाने जर आपला गुडघा लवचिकता जर असेल, तो आखडलेला नसेल आणि आपला आहार जर संतुलित असेल, तुमचं वजन जर कंट्रोल असेल, तर नक्कीच तुम्ही गुडघ्याची झीज रोखू शकणार नाही, पण त्याच्यामुळे होणाऱ्या वेदना तुम्ही नक्कीच त्या कमी करू शकता. धन्यवाद डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.